विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपनं गुगली टाकत खेळी खेळल्याची चर्चा सुरू झाली आहे। विधानसभेत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांना तर विधान परिषदेमध्ये अनिल परब यांना विरोधी पक्षनेते पद देण्याच्या हालचाली या सुरू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। भास्कर जाधव आणि सतेज पाटलांच्या नावाला सत्ताधारी भाजपचा विरोध असल्याची माहिती समजते। तर भास्कर जाधवांना विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद देण्याचा सत्ताधारी शिंदेंच्या शिवसेनेचाही विरोध असल्याची माहिती समोर येते। विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदावरती ठाकरेंची शिवसेना दावा करत असताना हे पद काँग्रेसकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत। तर परिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदावरती काँग्रेस दावा करत असताना हे पद ठाकरेंच्या शिवसेनेकडे देण्याची खेळी खेळली जात असल्याची माहिती आहे। मवियातून मात्र भाजपच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता विधान परिषदेत सतेज पाटील आणि विधानसभेमध्ये भास्कर जाधव यांच्या नावाचाच आग्रह धरायचा अशी भूमिका ठाम आहे। भाजपची खेळी आमच्यात फूट पाडण्यासाठी आहे, मात्र आम्ही ठाम आहोत असं काँग्रेसच्या एका ज्येष्ठ सदस्यानं एबीपी माझाला सांगितलंय। पाटील आणि जाधव यांच्याविषयी दुसरे कोणतेही नाव स्वीकारायचं नाही अशी भूमिका मवियाच्या नेत्यांनी घेतलेली आहे। आणि आज संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, खरं तर सतेज पाटील आणि भास्कर जाधव यांची नावं पुढे होत होती, परंतु सत्ताधाऱ्यांचा काहीसा विरोध असल्याचं कळतंय। नेमकं काय घडतंय? जसं अधिवेशन सुरू झालं तसं विरोधी पक्ष नेते पदासाठी विविध नावं समोर येतात। कालही आपण बघितलं आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं, तशी चर्चा करण्यात आली। मात्र आदित्य ठाकरे यांनी ही सगळी जी काही चर्चा आहे ती खोडून काढली, त्यांचं संबंध ही बातमी पेरली गेली। त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा होतीये ती म्हणजे विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार यांना तशा प्रकारचा विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज करावा अशा प्रकारची ऑफर असल्याचं कळतंय। तर दुसरीकडे विधान परिषदेमध्ये आपण जर बघितलं तर अनिल परब यांना विरोधी पक्षनेते पदासाठी कुठेतरी महायुती सकारात्मक असल्याचं कळतंय। जसं तू म्हणालीस की शिंदे सेना ही भास्कर जाधव यांच्या विरोधी पक्षनेते पदाला विरोध करत आहे। मात्र आपण जर बघितलं तर महाविकास आघाडी अजूनही ठाम आहे की सतेज पाटील यांना विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळावं। तर विधानसभेमध्ये मुख्यत्वे करून पुन्हा जे भास्कर जाधवांचं जे पत्र दिलेलं आहे तर भास्कर जाधवांनाच हे विरोधी पक्षनेतेपद मिळावं। त्यामुळे महाविकास आघाडी अजूनही ठाम आहे। आज सुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यासोबतच विधान परिषद सभापती राम शिंदे यांना भेटून पुन्हा एकदा ती आठवण करून देणार आहेत। मात्र आजच्या या बैठकीमध्ये ही जी चर्चा आहे किंवा ही जी ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यावर चर्चा होते का आणि त्यावर महाविकास आघाडी नेमका काय निर्णय घेते की पुन्हा अर्ज भरते हे बघावं लागेल। अगदी बरोबर आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। धन्यवाद वेदांत या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।